एक 4 वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर अरुणाचल प्रदेशला गेलो होतो. अरुणाचल प्रदेशला गेल्यानंतर आता बघा, अरुणाचल प्रदेश असेल, सिक्कीम असेल, काश्मीर तर तुम्हाला माहित आहे. तर हे जी काही पूर्वांचलची जी काही 7 सिस्टर्स आपण म्हणतो, आपण पूर्वेकडले जी काही राज्य असतील, तर तिथं तुम्हाला किरकोळ डोंगर जरी सापडला तर तो 10,000 फुटाच्या वरचा आहे. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे? कळसुबाई. कळसुबाईची उंची किती आहे? 4,700, 5,000 धरू आपण. तिथं किरकोळ डोंगर 10,000 फुटावर उंचीचा आहे. म्हणजे तुम्ही कळसुबाई चढू शकत नाही आणि मग एक पाहुणा या डोंगरावर राहतो, दुसरा पाहुणा तिकडे राहतो. सकाळी आई जी असेल या असणाऱ्या पाठीमाग त्या लेकराला बांधते, मुलाला शाळेत सोडते आणि दुपारी पुन्हा आणायला जाते 10,000 फुटाचा डोंगर उतरून. लक्षात घ्या, अशा प्रकारची तिथं अवस्था आहे. मग अशा असणाऱ्या अरुणाचल प्रदेशमध्ये मी गेल्यानंतर तिथं फिरत असताना मला जे दिसलं तर ते आहे तवांग आणि बुमला नावाचा भाग आहे तिथे. तवांग आणि बुमला. आता हे तवांग आणि बुमलाचं वेगळेपण काय आहे? तुम्ही असं समोर उभा राहिला तर अगदी समोरच्या बाजूला तुम्हाला चीन दिसतो. समोर चीन आहे. आता तिथं समोर चीन आहे आणि समोर चीनच्या समोर जे महाराजांचं जो पुतळा असेल, महाराजांचा पुतळा तिथं उभा आहे. महाराजांचा पुतळा छोटेखानी पुतळा आहे. याच्याही पाठीमागची कथा आहे. ज्यावेळेला तिथं आपले कर्नल, मराठा इन्फंट्री कर्नल संभाजीजी पाटील होते 1984-85 ला, या जगाच्या पाठीवर, पुन्हा मराठा इन्फंट्रीविषयी सांगेल तुम्हाला, जगाच्या पाठीवर जिथं जिथं अडचण असेल, पहिलं माहिती असते, दुसरं माहिती असते, कुठलं युद्ध असेल, तिथं बाकी अनेक असणारी युद्धाच्या फलटणी आहेत, मात्र तिथं पाठवली जाते आपले मराठा लाईट इन्फंट्रीज पाठवली जाते. तर तशानुसार ही इन्फंट्री तिथं काम करत असताना, आता तिथं काम करायचं म्हटलं तर आपल्यासारखं नाहीये. तिथं काय, याक नावाचा प्राणी आहे, तोच खायचा आहे, तोच कुळवाला झोपायचा आहे. जर तुम्ही बघितलं असेल, नेहमी बर्फ पडतो, पण तिथं काम करत असताना तिथल्या लोकांचं सहकार्य घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. बर्फाचा भाग आहे, एवढ्या पहाडी आहेत. मग अशा वेळेला व्हॉलेंटियर म्हणून बाजूला कुणाला यायचंय का मध्ये आपल्या, म्हणून विचारणा करण्यात आली. आणि त्यावेळेला या मराठी फलटणीमध्ये रोज येणारा युवक होता, त्याचं नाव होतं दोराजी खंडू. ते दोराजी खंडू रोज यायचे आणि मदत करू लागायचे. चीनच्या 1962 युद्धामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की फार मोठ्या आणि चीननं आपली गेली होती. तर अशा वेळेला दोराजी खंडूना आपल्या सोबत राहायचे आणि हे राहत असताना पुन्हा म्हटले की दोराजी खंडू छान काम करतोय, मग याला आपण आपल्या लाईट इन्फंट्रीचं ट्रेनिंग देऊया. तो ट्रेनिंगला सुद्धा त्या ठिकाणी गेले, बेळगावला ट्रेनिंग करून आले आणि छान काम झालं. 62चं युद्ध झालं. पुन्हा त्यानंतर जवळपास 84 आलं आणि त्यावेळेला ह्या 2 जर टेकड्या आपण बघितल्या, टेकड्याच्या मध्ये जवळपास 22 फुटाचं अंतर आहे. आता तिथं पुतळा बसवला पलीकडं, आता अलीकडं मध्येच पुन्हा दरी आहे आणि यायचं जायचं म्हणलं तर कठीण होतंय. आणि म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीनं या जवानांनी 4 ते 5 वर्ष खपून रात्रंदिवस तिथं रस्ता बनवला. रस्ता बनवल्यानंतर अलीकडे एक पुतळा बसवला आणि त्या असणाऱ्या मार्गाला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज मार्ग. त्या 22 फुटाला मार्ग नाव दिलं 22 आपलं छत्रपती शिवाजी मार्ग. आता 2 पुतळे ज्यावेळेस बसले तर त्यावेळेला मी उभा राहून तिथं एकच वाक्य उच्चारलं होतं की चीनानो, जे चीन आहे, चायनाच्यानो, तुम्हाला बारीक डोळे, मिणमिणारे डोळे आहेत ना, तर या असणाऱ्या माझ्या राजाला तेवढ्या छोट्याच्या मिणमिणाऱ्या डोळ्यातून बघा. तुमच्या छाताडावर पाय घेऊन माझा राजा त्या ठिकाणी उभा आहे. आता तुमची तिकडे वाकडी नजर होणार नाही, त्या माझ्या असणाऱ्या देशाकडे बघायची. आणि 62 पासून जर आपण बघितला तर इथं चीन आपल्यावर आक्रमण करण्याची ताकद नाही, कारण का तिथं मराठा लाईट इन्फंट्री उभा आहे. आणि शिवरायांच्या असणाऱ्या विचारावर आल्यावर काय होतंय हेही मला सांगायचं होतं. दोराजी खंडू एक दिवस असा झाला, संभाजी पाटील रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर ते विसरून गेले आपण काम केलेलं आहे. तिथलं 2 पुतळे बसले, सर्व काही झालं. मात्र त्यानंतर एकदा त्यांना फोन आला की मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि भेटायचं म्हणून आले, चहा पिले, म्हणले एकदा आपण तिथं भेट देऊया. आता संभाजी पाटील थकलेले होते. मात्र त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं गाड्या आल्यानंतर, कारण का दोराजी खंडू शिवरायांच्या विचार घेऊन अरुणाचल प्रदेशमध्ये एवढं छान काम केलं. 2009 साली ते अरुणाचलचे मुख्यमंत्री झाले. विचार करा, शिवरायांच्या विचाराने माणूस कसा चालू शकतो. 2009 ते 2011 ही दोराजी खंडू ज्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीचं ट्रेनिंग केलं होतं, तिथले मुख्यमंत्री झाले. आणि दुर्दैव 2011ला ज्यांनी वाचलं असेल तर त्यांचं हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन झालं. तर तेच दोराजी खंडू आहेत. म्हणजे शिवरायांच्या विचारावर चालल्यानंतर काय होतंय किंवा शिवराय कुठपर्यंत पोहोचलेले आहेत याचं ज्यावेळेस आपण उदाहरण पाहतो तर वेगळं आपल्याला दिसतंय. तर अशा वेळेला मराठा लाईट इन्फंट्री भारताचं संरक्षण करण्याकरता, जर तुम्ही पंजाबमध्ये गेला, जर राजस्थानमध्ये गेला, तर तिथं एखादा सैनिक जो असेल रस्त्याने जरी सहज चालत गेला ना, तर तिथं असणारी म्हातारी बाई सुद्धा असं करायला लागते वरती.
सर हात करते आणि नमस्कार घालते, त्याचं कारण काय? तर त्यांना माहित आहे बाजूला पाकिस्तान आहे, चिटकून आहे. तुम्ही गंगानगरला गेलो, राजस्थानच्या बाजूला गंगानगरला गेलो, तर गंगानगर मधल्या भागामध्ये आम्ही गेल्यानंतर पलीकडे बाजू पाकिस्तानचा आहे, आपला अलीकडे आहे. 2 मिनिटांमध्ये कुठून बॉम्ब पडेल काय सांगता येत नाही. मग आपलं संरक्षण करतंय कोण? हे असणारे आपले जवान करतायत, आणि म्हणून तिथं मिलिटरीची किंमत जास्त आहे. तर अशा रीतीनं या देशामध्ये अनेक अशा प्रकारच्या मिलिटरीच्या फलटण आहेत. म्हणजे आपली मराठा इन्फंट्री आहेच, मात्र राजपूत आहे, जाट आहे, गोरखा आहे, शीख आहे, महार रेजिमेंट आहे, इकडे तमिळची, म्हणजे अशा अनेक अशा प्रकारच्या फलटणी आहेत. आणि मग सांगितलं होतं तुम्हाला, ही जिथं अडचण असेल तर तिथं मराठा इन्फंट्री पाठवली जाते. मग त्याचं उदाहरण घेत असताना इंग्रजांची उपरती सुद्धा तुम्हाला मी सांगतो. आपल्याला माहित आहे की 1818ला मराठ्यांचं राज्य बुडालं. मराठ्यांचं राज्य बुडाल्यानंतर आपल्याला राज्य कुठं बुडालं? पेशव्यांच्या रूपाने बुडालं पुणे परिसरामध्ये. मग त्यानंतर हा जो रायगड आहे, रायगडला काही देणं ना घेणं, रायगडवर कुणी राहत पण नव्हतं. आपलं तिथे काही कैदीखाना केला होता पेशव्यांनी. अशा वेळेला कर्नल प्राथोर नावाचा जो अधिकारी होता, 9, 10, 11 मे 1818 रोजी हे 3 दिवस रायगडच्या समोरचा कर्जई नावाचा डोंगर आहे, तिथं त्यानं मोठ्या अशा प्रकारच्या तोफा लावल्या आणि रायगड पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला. कारण काय आहे? कारण हे आहे की त्यांना माहित आहे शिवरायांचं निधन झाले 3 एप्रिल 1680, आता आलं 1818, 150 वर्ष होऊन गेले आहेत. तरी सुद्धा प्रत्येक माणूस लढतोय. शिवराय जिवंत आहेत का? नाही, मात्र शिवरायांचे विचार जिवंत आहेत, आणि शिवरायांचे विचार जिवंत ठेवून माणूस पुढे लढतोय. इंग्रजांना माहित आहे जोपर्यंत शिवरायांचे विचार जिवंत आहेत या महाराष्ट्राला हरवणं शक्य नाही. आणि म्हणून डोंगर जो असेल त्या डोंगरावरून जी काही बंबारमेंट करून रायगड पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला. म्हणजे रायगड शिवरायांचे विचार त्यांना नष्ट करून टाकायचे होते. आणि त्याचबरोबर आणखी एक अध्यादेश काढण्यात आला. तो अध्यादेश होता मोगल कालखंडापासून तो त्या परिसराचा जिल्हा होता रायगड. असले पता रायगड डोंगर आहे, नाव त्याचं ऑफिस कुठं आहे? अलिबागला आहे. मात्र त्यांनी नामांतर केलं, रायगड बदलून टाकलं आणि त्याचं नामांतर तिकडं असणारं बदलून टाकलेलं आहे. तर अशा वेळेला अलिबाग केलं. तर अशा वेळेला दुसरी एक घोषणा केली होती, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला बंदी घातलेली आहे. म्हणजे या 3 गोष्टी केल्या. त्यामुळं मधल्या काळामध्ये मग आपण पुन्हा त्यामुळे म्हणतो की महात्मा फुले, टिळक वगैरे वगैरे ते कसे कोण का जाईना, रायगड मागं का पडला आणि शिवरायांची असणारी समाधी मागं का पडली, त्याचं कारण हे होतं. पूर्ण तुमच्या स्मृतीतून घालून टाकलं होतं. रायगडावर मेंढपाळ असेल, गुर्राकी तिथं जायची, बाकी कुणी जातच नव्हतं. आणि मग याच असणाऱ्या इंग्रजांना 1914 आला. 1914 आल्यानंतर पहिलं महायुद्धाला सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर त्यांना माहित आहे की पुढच्या बाजूला जर्मनी आपल्या बोकांडी बसलेला आहे. या जर्मनीला जर विरोध करायचा असेल तर फलटण एकच आहे, ते मराठा लाईट इन्फंट्री. मग मराठा लाईट इन्फंट्री ज्यावेळेस 43 देशामध्ये तिथं कार्य करत होती, मराठा लाईट इन्फंट्री ज्यावेळेस या लढण्याकरता परदेशामध्ये गेली जर्मनीच्या विरोधात, तर लढत असताना याच इंग्रजांनी सांगितलं की मराठ्यांना जर पेटवायचं असेल तर त्यावेळेला त्यांचं स्फुल्लिंग कुठं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आजपासून मराठा लाईट इन्फंट्रीचं युद्धघोष काय आहे? आज ही ज्यावेळेस तुमचं परेड भरतीशीर जर तुम्ही लेफ्ट राईट किंवा हे करताय, सावधान विश्राम करताय, त्याच्यानंतर तिथं दुसरं एक वाक्य घेतलं होतं, सावधान विश्राम. पुन्हा लगेच वाक्य आहे युद्धघोष, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रोज होते. आणि त्यानंतर त्यांचं मार्चिंग सॉंग जर बघितलं, म्हणजेच परेड करतात ती लोक, मर्दामी मराठे खरे, मर्दामी मराठे खरे, शत्रूला भरे कापरे, देश रक्षाया धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे, वादळापरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो. हे त्यांचं युद्धघोष आहे किंवा तिथं मार्चिंग सॉंग आहे. मग अशा वेळेला पहिल्या महायुद्धामध्ये भरपूर प्रमाणात आपण जिंकलो. 43 देशामध्ये या मराठा लाईट इन्फंट्रीच्या समाधी आहेत. पुन्हा दुसरं महायुद्ध आलं. दुसऱ्याही महायुद्धामध्ये बराच मोठा पराक्रम आपण गाजवला. आता हा पराक्रम गाजवत असताना काय झालं, फ्रेंचांची बाजूला सैनिक आहेत आपल्या. कारण का युद्ध आपल्याला माहित आहे की दोस्त राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र 2 भाग झाले होते या जगाचे. तर त्यावेळेला आपल्या बाजूला फ्रेंचांचं सैनिक आहे. तर फ्रेंचांच्या सैनिकाला दुसऱ्या महायुद्धाची कथा आहे 1942ची. ही सकाळी उठायची, सावधान विश्राम, ठीक आहे, त्याला सांगितलं लेफ्ट राईट. आता बोलो छत्रपती शिवाजी महाराज की फ्रान्समध्ये बोलायचं कसं? तर त्यावेळेला आता थोडंच विषयांतर करतो लगेच. युट्यूबवर माझं गेल्यानंतर गाळीव इतिहास नावाचा सदर जर तुम्ही टाकला तर ते म्हणजे युट्यूबवर टाका किंवा कुठेही टाका, तर त्याच्यामध्ये ही मुद्दाम का सांगायला लागलो मी, तर त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे आपल्याला. तर ऑप्शन काय आहे, खाली ट्रान्सलेशन आहे. तर त्या ट्रान्सलेशन मध्ये तुम्ही टच केलात तुम्ही
तर तुम्हाला मी जे बोलतोय आता ह्याच असणाऱ्या व्हॉइस मध्ये तुम्हाला पोर्तुगीज मध्ये ऐकायला मिळतो, तुम्हाला ह्याच्यामध्ये जवळपास जगातल्या 21 भाषेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळते. त्याच्यामध्ये मलाही माहित नव्हतं, परवा एक जण सांगितलं, मी ऑस्ट्रेलियात राहतोय म्हणले की तुमचं इथं आम्हाला आमच्याही भाषेत मिळते. तर तशा रीतीने एकंदर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हे त्या फ्रेंचाच्या सैनिकाला सांगायचं कसं. मग त्याला दहा पटवून देण्यात आलं की बाबा रे, या असणाऱ्या महाराष्ट्राचं, या असणाऱ्या देशाची एक प्रकारचं स्फुरण आहे, एक प्रकारचा असा आयडॉल होऊन गेला की ज्यानं एक कन्व्हर असणारं त्याचं राज्य अस्तित्व मात्र त्यानं या जगभराला त्या ठिकाणी व्यापून टाकलं होतं. हे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांच्याच विचारावर आम्ही चलतो आणि म्हणून आम्ही कशाला भेट नाही आहे. आणि त्या माणसाचं नाव होतं जॉन मॅरी डी कोट. 45 ला आपलं दुसरं महायुद्ध संपलं 1945 ला. 47 ला बरेच देश स्वतंत्र झाले, तशा रीतीने आपणही स्वतंत्र झालो. त्या जॉन मॅरीच्या डोक्यातले शिवाजी महाराज अजून जात नव्हते. त्याचं मन अस्वस्थ व्हायला लागलं आणि म्हणून तो आता रिटायरमेंट नंतर भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर 8-9 वर्ष थांबला. जवळपास 450 पानाचं त्यानं शिवरायावर पुस्तक लिहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकातलं एक वाक्य त्यानं टाकलेलं आहे, ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. तो म्हणतोय, मराठा कुणाला म्हणावे, जो मारतो किंवा मरतो त्याला मराठा म्हणावे. त्यानं आपल्या याच्यामध्ये वाक्य लिहून टाकलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यानं विचारानं प्रेरित झाल्यानंतर वयाच्या 80-90व्या वर्षी सुद्धा एखादा परकीय माणूस जर शिवरायावर अशा प्रकारचं काम करू शकत असेल तर आपल्या मनामध्ये तसे भाव येणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मी पीएचडी करत असताना, अभ्यास करत असताना या देशातल्या कान्या कोपऱ्यामध्ये फिरलो. मला माहित नाही की तिथं गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही असा माणूसच मला दिसला नाही. काय योग आहे मला माहित नाही. अहो, अंदमान निकोबारला गेलो होतो. अंदमान निकोबारला गेल्यानंतर असं झालं की एक टेलर होता. अंदमान निकोबार आपल्याला माहित आहे की तिथं सर्व वेगळ्या वस्तू तिथं पाहायला मिळतात. अंदमान निकोबार मध्ये गेल्यानंतर एक टेलर होता. त्या टेलरच्या गळ्यामध्ये घातलेला आहे, अतिशय म्हणजे सर्वसाधारण परिस्थिती आहे आणि एवढं छोटंसं स्टिकर चिटकावलंय. मी आम्ही पावसामुळे का कशामुळे तर थांबलो तर बघतो तो स्टिकर पाठीमाग आहे. मग त्याला विचारलं तो कोण आहे, तमिळ माणूस आहे, तमिळ होता. त्याला विचारलं की बाबा हे कोण आहे सांग. तर त्या मला छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी म्हणले. कोण आहेत नेमके छत्रपती शिवाजी? बहुत बडा आदमी, बहुत बडा आदमी, बहुत मारताय, बहुत हे करताय. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काय आहे हे वेगळं पुल्लिंग आहे, वेगळा अशा प्रकारचा माणूस आहे. आणि हा वेगळा प्रकारचा माणूस पाहत असताना मराठाल्या टिमटिमीचा तास आपण पाहिलं तर हे पाहत असताना मला वेगळं आणखी 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. आता